तर सगळ्यात पहिले हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते HPLC, जे की आपण अनालिसिस साठी युज करतो. हे जे इन्स्ट्रुमेंट आहे जास्त करून इंडस्ट्रीमध्ये युज करतो. जेव्हा आपण एखादं फॉर्म्युलेशन बनवतो, जसं बॅच मॅन्युफॅक्चरिंग होतं, तर प्रत्येक बॅच मधून नाही का आपल्याला काही सॅम्पल घ्यावं लागतात आणि त्याचं अनालिसिस करावं लागतं. अनालिसिस कशासाठी करतो आपण, की जे पण समजा आपण टॅबलेट बनवलेली किंवा जे पण आपण सिरप बनवलेलं किंवा कोणतं पण ड्रग बनवलेलं, त्या ड्रग मध्ये ऍक्युरेट अमाऊंट मध्ये तेवढे इन्ग्रेडियंट प्रेझेंट आहे का, प्रत्येक जे एक्सिपियन्स वापरलेले ते तेवढ्याच अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे का, किंवा जे तुम्ही ड्रग वापरतात API वापरतात तो ऍक्युरेट प्युअर आहे का, ते प्रत्येक गोष्ट आपल्याला अनालिसिस मध्ये चेक करायला. मग अनालिसिस मध्ये आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो. UV मध्ये आपण काय करतो, ऍब्झॉर्बन्स फाइंड करतो, म्हणजे ते कंपाऊंड किती अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे ते आपण UV मध्ये बघतो. HPLC मध्ये आपण काय करतो, की आपण जे पण सॅम्पल अनालिसिस करणार ते मिक्सचर फॉर्म मध्ये येतात, बरोबर. त्याच्यात एक्सपिरियन्स मिक्स राहतात, त्याच्यानंतर API राहतो, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यात मिक्स राहतात. मग सगळ्यात पहिले अनालिसिस करण्यासाठी आपल्याला ते काय करायला लागतं, सेपरेट आउट करावं लागतं. TLC सगळ्यांनी यूज केला असेल. TLC मध्ये आपण काय करतो, TLC ब्रेड बनवतो, तिथं मिक्सचर ऑफ कंपाऊंडचे सॅम्पल राहतो, सॉलिड मध्ये डिझॉल्व करून आपण काय करतो, एक ड्रॉप टाकतो. नंतर आपण काय करतो, ते मोबाईल फेज मध्ये करतो. मोबाईल फेज मध्ये नंतर काय होतं, ते स्टेशनरी फेज मध्ये मोबाईल फेज पास होतो आणि जे तुमचं कंपाऊंड किंवा जे पण तुमचा ड्रग आहे त्याच्यामध्ये जे पण मिक्सचर आहे ते काय होतात, सेपरेट आउट होतात. आणि जे प्रत्येक ड्रग राहतात त्याची काहीतरी एक पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी राहते टुवर्ड द स्टेशनरी फेज, त्याच्यानुसार ते सेपरेट आउट होतात. मग तसंच सेपरेट आउट नाही का HPLC मध्ये कशात होतं, कॉलम मध्ये होतं. जसं PLC मध्ये TLC प्लेटवर सेपरेट आउट होतं, त्याच्यामध्ये आपण सिलिका जेल वापरतो, स्टेशनरी फेज, मोबाईल फेज वापरतो आपण, निकल वगैरे. तसंच याच्यामध्ये कॉलम यूज होतो सेपरेट आउट करण्यासाठी. हा जो कॉलम राहतो ते एकदम पॅक कॉलम राहतो. मग त्या पॅक कॉलम मधून जे आपलं कंपाऊंड आहे, मिक्सचर ऑफ कंपाऊंड, ते काय होतं, सेपरेट आउट होतं. तर सगळ्यात पहिला आपण HPLC म्हणजे काय, हाय परफॉर्मन्स लिक्विड, त्याला अजून एक वर्ड आहे हाय प्रेशर लिक्विड क्रोमॅटोग्राफी. हाय परफॉर्मन्स आणि हाय प्रेशर हा शब्द आपण का वापरलाय, कारण याच्यामध्ये आपल्याला जो परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे तो हाय परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे. आणि हाय प्रेशर या ठिकाणी करतोय टू सेपरेट आउट द कंपाऊंड. त्याच्यानंतर लिक्विड क्रोमॅटोग्राफी. क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय, की सेपरेशन. क्रोमॅटोग्राफी इज अ सेपरेशन मेथड. TLC मध्ये पण काय, क्रोमॅटोग्राफी पण एक सेपरेशन मेथड. तर क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय, सेपरेशन मेथड. तर HPLC इज अ टेक्निक इन एनालिटिकल केमिस्ट्री. एनालिटिकल केमिस्ट्री मध्ये आपण यूज करतो ही टेक्निक कशासाठी, यूज टू सेपरेट द कंपोनंट. मिक्सचर ऑफ जे कंपाऊंड आहे त्याला सेपरेट करण्यासाठी यूज करतो. टू आयडेंटिफाय द कंपोनंट, कोणतं कंपोनंट प्रेझेंट आहे आयडेंटिफाय करण्यासाठी. क्वांटिफाय म्हणजे किती अमाऊंट मध्ये प्रेझेंट, 100%, 90%, ते आपण कॅल्क्युलेट करतो. सॉल्वंट याच्यामध्ये आपण काय करतो, सॉल्वंट फिल करतो. आता इथं वेगवेगळ्या 4 बॉटल कावर दिलेलं आहे, कारण आपण जे कंपाऊंड करणार त्याच्यात मिक्सचर राहणार आहे, बरोबर. पण ते प्रत्येक मिक्सचर नुसतं वॉटरला पास होईल का, पडलं नाही. काही ऑर्गॅनिक सॉल्वंट राहतात, काही पोलर सॉल्वंट राहतात, त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळं सॉल्वंट यूज करतात. मग हे ABCD ते 3 लाईन राहतात, 4 लाईन राहतात, ABCD. तर त्याच्यामध्ये त्या वेगवेगळे सॉल्वंट राहतात. तर याच्यामध्ये A नंबर मध्ये इथेनॉल, त्याच्यामध्ये बफर, C मध्ये वॉटर, याच्यात ऍसिड आहे. पोलार आणि नॉन पोलार दोन्ही. आता पोलार आणि नॉन पोलार, आता मार्केटमध्ये जे प्रोडक्ट राहतात ते जास्त 90% प्रोडक्ट हे पोलार राहतात. मग पोलार जे कंपाऊंड राहतात ते पोलार सॉल्वंट मध्येच डिसॉल्व्ह होतात. मग जेव्हा आपण पोलार कंपाऊंड यूज करतो तेव्हा फक्त ज्याच्यामध्ये आपण पोलार हे टाकलेले सॉल्वंट टाकलेले तेच 2 सॉल्वंट आपण यूज करतो. ती कमांड आपल्याला सॉफ्टवेअर मध्ये द्यावी लागते. त्याच्यानंतर सॉल्वंट आपण बघितलं. मग हे जे सॉल्वंट आहे ते सॉल्वंट काय होतं, पंप जो राहतो त्या पंप काय करतो, ते सॉल्वंटला पास करतो. आपण याच्यामध्ये पंप कुठे आहे, तर या ठिकाणी पंप आहे, दिसतंय तुम्हाला, या ठिकाणी पंप आहे.
पंपचं काम काय आहे? आता सगळ्यात पहिलं काम सॉल्व्हंट. सॉल्व्हंट कशासाठी वापरतो आपण? मोबाईल फेज क्रिएट करण्यासाठी. मोबाईल फेज म्हणजे अशी फेज की जी आपण कंटिन्यू मुवमेंट करतोय, कंटिन्यू आपण काय करतोय, कॉलम कडे पाठवतोय, म्हणजे तिला आपण मोबाईल फेज म्हणतो. कॉलम काय आहे? स्टेशनरी फेज. मग मोबाईल फेज क्रिएट करण्यासाठी आपण सॉल्व्हंट यूज करतो. मग ते सॉल्व्हंट मिक्स तयार होतं. मग ते मोबाईल फेज पण पर्सेंटेज मध्ये राहतं. समजा वॉटर 40%, हे 60%, हे 20%, असं 100%च्या हिशोबानं आपण काय करतो, डिवाइड करतो आणि सॉल्व्हंट मधून आपण काय करतो, मोबाईल फेज क्रिएट करतो. त्याच्यानंतर पुढे काय, त्याच्यानंतर पुढे रोल येतो कशाचा? मोबाईल फेज. मोबाईल फेजचा रोल काय, की जे पण सॅम्पल आहे, जे पण सॅम्पल तुम्ही इंजेक्ट करणार आहे, ते सॅम्पलला कॉलमकडे घेऊन जाणं, कॉलमकडे घेऊन जाणं मोबाईल फेजचं काम आहे. सॉल्व्हंट मध्ये मोबाईल फेज क्रिएट झाली, मोबाईल फेज कॉलमकडे जाणार आणि सॅम्पल आपण जेव्हा इंजेक्ट करणार तर सॅम्पल कशातून जाणार? मोबाईल फेज मधून जाणार. मोबाईल फेज इज नीड टू ट्रान्सपोर्ट द, जे सॅम्पल ते ट्रान्सफर करण्यासाठी. नंतर कॉलमचं काम काय? पास करणं, मोबाईल फेज पास करणं, सॅम्पल पास करणं टुवर्ड द कॉलम. मग त्याच्यामध्ये कंटिन्यू नाही का, आपलं जे मोबाईल फेज आहे कंटिन्यू आपल्या सॉल्व्हंटकडे पास होते आणि तिथून अनालिसिस झाल्यानंतर कॉलम मधून जेव्हा आपलं मोबाईल फेज जाते ते नंतर कशाच होते? वेस्ट मध्ये अनालिसिस झाल्यानंतर. त्यानंतर पुढं सॅम्पल इंजेक्टर. सॅम्पल इंजेक्टर मध्ये काय करतो की आपण जे पण सॅम्पल आपल्याला अनालिसिस करायचं ते सॅम्पल सगळ्यात पहिले काय करायचं? इंजेक्शनने इंजेक्ट आउट करायचं सगळ्यात पहिले आणि सॅम्पल इंजेक्टर मध्ये इंजेक्ट करायचं. मग आता सॅम्पल इंजेक्टर कुठे? तर हे जे आहे ना, हे सॅम्पल इंजेक्टर इंजेक्शन सेंटर मधून काय करतो आपण, तिथं सॅम्पल इंजेक्ट करतो. आता एक ऑप्शन दिसतो तुम्हाला, लोड आणि बरोबर. लोड करायचं, हे वरती करायचं, सॅम्पल इंजेक्ट करायचं. सॅम्पल इंजेक्ट झाल्यानंतर असं केल्यावर काय होणार? इन्सर्ट होणार कॉलम, म्हणजे मोबाईल फेज मध्ये इन्सर्ट होणार. त्यानंतर सॅम्पल इंजेक्ट झालं, सॅम्पल तुमचं कुठे गेलेलं? मोबाईल फेज मध्ये गेलं. मोबाईल फेज मध्ये सॅम्पल तुमचं गेलेले, ते सॅम्पल पुढे जाणार कॉलमकडे जाणार. मग आता कॉलमचं काम काय? कॉलम म्हणजे काय राहतं? स्टेशनरी फेज राहते. स्टेशनरी फेज एका जागेवर राहते, त्याची मुवमेंट होत नसते. स्टॅक कॉलम राहतो, त्याचं काम काय आहे की जे सॅम्पल आहे ते त्याच्यातून पास होतं आणि त्या सॅम्पलची जी अफिनिटी राहते त्याच्यानुसार ते सॅम्पल काय होतं? सेपरेट होतं. जे सॅम्पलची अफिनिटी जास्त ते तिथं जास्त वेळ राहणार, बाकीचे इलेक्ट्रॉन त्याच्यानुसार काय होतं? सेपरेट होतं. त्यात आपण बघू आपलं सॅम्पल मोबाईल फेज मध्ये ठेवलं. त्यानंतर हे जे आपलं सॅम्पल ते कशात जाणार? आपलं कॉलम मध्ये. कॉलम मध्ये गेल्यानंतर आता काय? येलो कलर, रेड कलर, ब्ल्यू कलर, हे वेगवेगळे सॅम्पल काय झाले? सेपरेट झाले त्याच्या अफिनिटीनुसार. आता या सॅम्पलची अफिनिटी जास्त आहे म्हणून हा थोडा स्लो इल्यूट होईल, त्याची अफिनिटी कमी आहे टुवर्ड स्टेशनरी फेज म्हणून हा लवकर इल्यूट होईल. मग जो लवकर इल्यूट झाला तो कुठं जातो? डिटेक्टर कडे जातो. जो सगळ्यात स्टार्टिंगला जाईल पुढं, जो सगळ्यात पहिले इल्यूट झाला तो कुठं जाणार आहे? आपल्या डिटेक्टर. आता डिटेक्टर कुठे? तर हा डिटेक्टर, युव्ही डिटेक्टर. युव्हीचं फंक्शन सगळ्यांना माहित असेल की जे पण आपलं सॅम्पल मध्ये जे पण अमाऊंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन प्रेझेंट राहतं सॅम्पलचं, त्याच्यातून काय होतं? युव्ही लाईट पास होती आणि किती ऍब्झॉर्ब झालेलं आहे ते आपल्याला डिटेक्टर मध्ये कळतं. हे कशाच काम आहे? युव्हीचं काम. तर मग युव्ही डिटेक्टर मध्ये सॅम्पल गेल्यानंतर सॅम्पल डिटेक्ट होतं. जे सगळ्यात पहिले सॅम्पल जाणार ते सगळ्यात पहिले डिटेक्ट होणार आणि त्याच्यानंतर काय होणार की डिटेक्ट झालेलं जे सॅम्पल आहे, आता डिटेक्ट झालेलं आहे आपल्याला कळणार कसं की कोणता सॅम्पल पहिला आलं, कोणता नंतर आलं, त्याच्यानंतर कोणता आलं? तर मग त्याच्यात ते जे सिग्नल्स राहतात ते सिग्नल्स कुठं जातात? स्क्रीनकडे जातात, कम्प्युटरकडे जातात. मग त्याच्यातून एक क्रोमॅटोग्राम तयार होतो. क्रोमॅटोग्राम म्हणजे काय? ग्राफ तयार होतो. डिटेक्टर समजलं सगळ्यांना? डिटेक्टरचं काम काय? डिटेक्ट करणं आणि सिग्नल पाठवणं कम्प्युटरकडे.